नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि सोडतीमधील जे काही स्कीम्स आहे, स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटत आहे सर्वात जास्तीत जास्त. यापूर्वी सुद्धा बरेच व्हिडिओज बनवलेले आहेत आणि मागच्या सोडतीमधील सुद्धा स्कीम्स या सोडतीमध्ये आहेत. त्यांचे सुद्धा व्हिडिओज मी बनवले आहेत. सो ते जर तुम्ही आतापर्यंत बघितले नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही स्कीमच्या नावाने, स्कीम कोडने सर्च करून ते व्हिडिओज बघू शकता आणि पुढील व्हिडिओज असेच व्हिडिओज बघत राहायचे असतील तर आपल्याला एक सिंपल काम करायचं. काय करायचंय? चॅनलला सबस्क्राईब करायचं, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही ते मिस नाही करणार. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जसं की थंबनेलवरनं समजलंच असेल, आपण एक पाणेर लोकेशनची अगेन 1 BHK विथ बाल्कनीची स्कीम बघणार आहोत. ती स्कीमचं नाव आहे नॅन्सी हिल व्ह्यू. याचा स्कीम कोड आहे 926. या स्कीम बद्दलची आपण माहिती बघणार आहोत. सो स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती. स्कीम कोड आहे 926. स्कीमचं नाव आहे नॅन्सी हिल व्ह्यू B2. लोकेशन आहे बाणेर. लोकेशन पुढे समजून घ्या. टोटल फ्लॅट 14 फ्लॅट आहेत. म्हाडाकडे त्यांनी सपोर्ट केलेले 18 फ्लॅट आहेत. सो मे बी 4 फ्लॅट उर्वरित पुढील स्कीम पुढील लॉटरीमध्ये ते मे बी इन्क्लूड करतील, यावेळेस नाही केलेले. पण यांचा सर्वांचा कार्पेट एरिया ऑलमोस्ट सेमच आहे. 45 स्क्वेअर मीटरचा इन्कम ग्रुप LIG इन्कम ग्रुपसाठी आहे, ज्यांचं की वार्षिक उत्पन्न 9 लाखाच्या आतमध्ये येतं. प्राइस यांची 23.5 लाख ही बेस प्राइस असते. यामध्ये ॲडिशनल चार्जेस पकडून ती 27-28 लाखापर्यंत इझिली जाऊ शकते. पोझिशन फार लांब आहे. सर्वात लांबचं पोझिशन म्हणजे या स्कीमचं आतापर्यंत जे आपण बघितले 2030, म्हणजे जवळपास 5-5.5 वर्षापर्यंत तुम्हाला वाट बघावं लागेल. इथे सर्व 1 BHK विथ बाल्कनीचे फ्लॅट आहेत आणि ही सर्व B2 विंग 15 माळ्याची सेपरेट बिल्डिंग असेल भाड्यासाठी. याच्या व्यतिरिक्त त्यांची A1, A2, A3 आणि B1 अशा विंग असतील 20-20 माळ्याच्या बिल्डिंग. इथे लिटिगेशन कुठलेही नाही आहेत. त्यानंतर लोकेशन समजून घेऊयात आपण. नॅन्सी हिल व्ह्यू नावाने सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन समजून जाईल. तुम्हाला नॅती इमेराल्डचा प्रोजेक्ट आला होता पूर्वी, त्याचा व्हिडिओ बनवला होता मागच्या किंवा या सोडतीमध्ये सुद्धा आहेत त्यांचे. सो त्याच्या बाजूलाच ही नॅन्सी हिल व्ह्यू आहे. ही मोहननगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बाणेर साईडची, त्यामधले हे सर्व स्कीम्स आहेत. सो हे तुम्ही बघू शकता. राहुल आर्कस इथे, तिथून एंट्री केल्या केल्या तुम्हाला समोर नॅन्सी हिल व्ह्यूचं इथे तुम्हाला सेल्स ऑफिस लागेल आणि ही जी बिल्डिंग दिसते ही बिल्डिंग असेल A1, A2, A3. सो हे प्रायव्हेट आहेत, जे की ऑलरेडी ऑलमोस्ट रेडी पोझिशन आहे. आणि जी म्हाडाची बिल्डिंग येईल ती इथे येईल. यामध्ये B1 असेल आणि B2 म्हणजेच इथे कोपऱ्यामध्ये या साईडला म्हाडाचे फ्लॅट्स असतील. सो इथे फ्लॅट तुम्हाला ते बघायला भेटतील B1, B2 बिल्डिंगमध्ये. सो आणि हा मुंबई पुणे हायवेपासून वॉकेबल डिस्टन्सवरतीच तुम्हाला प्रोजेक्ट बघायला भेटेल. आणि हा सूस रोड आहे, इथे सूस ब्रिज आहे आणि अजून काय बिटवाईज इथे आहे. अजून लोकेशन बद्दलची माहिती. आणि इकडे तुम्ही बघू शकता म्हाळुंगीचं वालवाडी स्टेडियम इथे आहे आणि इथे इथपर्यंत अमरटेक पार्क आहे. तर इथपर्यंत मेट्रो असेल. सो तुम्हाला मेट्रोसाठी इथपर्यंत जावं लागेल, बट हायवेचा ॲक्सेसिबल तुम्हाला जवळच आहे. सो हे होतं लोकेशन बद्दलची थोडक्यात माहिती. त्यानंतर लेआउट तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं मी, त्यावरूनच अंदाज आलाच असेल. या साईडला रोड आहे, या साईडला रोड आहे. इथे सेल्स ऑफिस आहे, इथे ओपन स्पेस आहे, अम्युनिटी स्पेस आहे. इथे जी काही रेडी आहेत A1, A2, A3 ते असतील. त्यामधला इंटरनल रोड इथे आहे, जो की मेन रोडला पण टच होतो. मे बी इकडनं तुम्हाला ॲक्सेस भेटू शकतो. आणि इथे जी आहे ती पहिली B विंग आहे, B1 विंग आहे आणि इथे कोपऱ्यामध्ये B2 विंग इथे तुम्हाला बघायला भेटेल, जी की फक्त 2 फ्लॅट पर फ्लोअर अशी असेल. इथे ओपन स्पेस देण्यात आलेली आहे. त्यानंतर फ्लोअर प्लॅन तुम्ही हे बघू शकता. अशा टाईपचा फ्लोअर प्लॅन असेल आणि या साईडला तुम्ही बघू शकता सो इथे या साईडला हे दोन्ही B1 आणि B2चं कनेक्टिंग विंगच आहे. सो हा जो सेक्शन आहे पूर्ण हा असेल B2 विंगचा पोर्शन, ज्याच्यासाठी 2 लिफ्ट देण्यात आल्या आहेत. छोटी लिफ्ट, मोठी लिफ्ट, एक स्टेअरकेस असेल आणि 2 फ्लॅट असतील पर फ्लोअर, इकडे आणि इकडे. तर पुढे आपण ते प्रॉपरली समजून घेऊयात. हे तुम्हाला दाखवलं तसं हे 2 लिफ्ट असतील, जे की अर्थातच म्हाडाची पूर्ण टावर आहे म्हटल्यावर हे सर्व म्हाडासाठीच असणार दोन्ही. आणि इथे
तुम्हाला स्टेअरकेस बघायला भेटेल आणि फक्त 2 फ्लॅट आहेत पर फ्लोअर. या साईडला एक आणि या साईडला एक. दोघांचा कार्पेट ऑलमोस्ट सेम आहे. सो एंट्री केल्या तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल. लिव्हिंग रूमला अटॅच तुम्हाला बाल्कनी लागेल. पुढे गेल्यानंतर वॉशरूम सेपरेट, बाथरूम सेपरेट. त्यानंतर किचन लागेल. किचनला बाल्कनी देण्यात आलेली नाही आणि सर्वात शेवटी तुम्हाला बेडरूम लागेल 3x4.05 ची. सिमिलरली हा 2 नंबरचा फ्लॅट सुद्धा ऑलमोस्ट सेमच आहे. सर्वांचा कार्पेट एरिया सेमच आहे आणि लेआउट सुद्धा सेमच तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो प्रत्येक फ्लोअरवरती 2च फ्लॅट आहेत आणि दोन्ही फ्लॅट कनेक्टेड नाही आहेत. सो पूर्णपणे प्रायव्हसी असं तुम्ही पकडू शकता. एकदम चांगला लेआउट आहे. बाल्कनी सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटते. किचनला ड्राय बाल्कनी नाहीये, बट तुम्हाला लिव्हिंग रूमला बाल्कनी इथे बघायला भेटते. इथे ड्राय बाल्कनीचा दाखवलेला स्पेस ते मे बी दुसऱ्या विंगचं असेल, B1 विंगचं असेल, पण इथे नाहीये. असं तुम्ही बघू शकता असं की 1 to 9 फ्लोअर वरती तुम्हाला माळ्याचे फ्लॅट बघायला भेटतील. प्रत्येक फ्लोअर वरती दोन दोन फ्लॅट असे टोटल 18 फ्लॅट. त्यानंतर फायनल म्हणजे प्राइस मार्केट रेट या एरियामध्ये 50 ते 60 लाखापर्यंत तुम्हाला 1 BHK भेटेल आणि बिल्डरचा पण जो रेट चालू आहे तो 10 ते 12,000 पर स्क्वेअर फीटचा चालू आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही 50 लाखापर्यंत इझिली सेफर साईड तुम्ही पकडू शकता 1 BHKचा आणि रेंट इथे तुम्हाला 18 ते 20,000 पर्यंत रेंट इझिली भेटून जाऊ शकतो. सो फायनल कन्क्लुजन काय, तुम्हाला 1 BHK हवा आहे विथ बाल्कनी हवा आहे, बट तुम्ही पोझिशनसाठी लांब थांबायची, तुम्ही जास्त दिवस थांबू शकता. 1 डिसेंबर 2030 पर्यंत तुम्ही वाट बघू शकता, तरच तुम्ही इथे अर्ज करा. कारण की बाकीच्या सर्व गोष्टीने सर्व चांगलंच आहे. फक्त पोझिशन लेट आहे. हे एक मोठा ड्रॉबॅक आहे. बाकी लेआउट चांगला आहे. 1 BHKचा कार्पेट एरिया पण चांगला आहे आणि बाल्कनी सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटते. आणि लोकेशन बाणेर आहे तर त्याबद्दल काही बोलायची शंकाच नाहीये. सो सर्व दृष्टीने चांगलं आहे. फक्त पोझिशन तुम्हाला जर चालत असेल लेट तर तुम्ही इथे अर्ज करा. नाहीतर लवकर पोझिशन हवं असेल तर तुम्ही बाकीचे प्रोजेक्ट तुम्ही सर्च करू शकता. तिथे तुम्हाला लवकर पोझिशन भेटेल. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचंय? लाईक करा ना. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे तुम्ही जॉईन करू शकता आणि बाकी लोकांसोबत कनेक्ट होऊ शकता. तुमचे काही क्वेरीज असतील, कन्सर्न्स असतील किंवा कुठला व्हिडिओ हवा असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी पुढील व्हिडिओमध्ये तो स्कीम कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.